नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. देही नोस, नोला झोका आहे, त्या अवग्रहाच्या पुढे जोडाक्षर आहे म्हणून अवग्रहावरती आघात. देही नोस्मिन, आता स्मीवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. यथा देहे कौमार, रच्या अनुस्वाराचा काय येणार? पुढे अनुस्वाराच्या पुढे य आल्यास अनुस्वाराचा य य असा उच्चार करावा. कौमार यौवन, न च्या अनुस्वाराच्या पुढे ज आलाय, ज हा च वर्गात येतो म्हणून च छ ज झ य हे अनुनासिक. अनुनासिक हलंत, दोन्ही य हलंत जरा. तथा देहांतर, र वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. प्राप्तीर, प्रावरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तीवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. प्राप्तीर धीरस, र वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तत्र, त्या स्तवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. न मुह्यती, मुवरती आघात पुढे जोडाक्षर. ह युक्त जोडाक्षर असल्यास ह आधी म्हणावा आणि नंतर ते अक्षर म्हणावं. देही नोस्मिन म्हणा. बघा हा, नो ओ लांबवायचा आणि किंचित ओ म्हणून दातावर दात, मागनं जीभ रेटायची आणि श्वास सोडून द्यायचा. बघा हा, देही नोस म्हणा. देही नोस, बघा देही नोस्मिन यथा देहे. देही नोस्मिन यथा देहे. जर नो नंतर ओ लांबवला तर स म्हणायला वेळ लागतो, हो ना, आणि तो आघात नाही दिसत. ओ पटकन म्हणायचा. देही नोस्मिन यथा देहे. छान म्हणा. देही नोस्मिन यथा देहे. छान. परत एकदा. कौमार यौवन जरा. कौमार यौवन जरा. म्हणा. छान. परत एकदा. देही नोस्मिन यथा देहे कौमार यौवन जरा. देहि नोस्मिन यथा देहे कौमार यौवन जरा. देहि नोस्मिन यथा देहे कौमार यौवन जरा. बघा आपण अवग्रहाला यू काढतो, हा म्हणजे कुठे बरं आहे सांगा बरं, कुठे आहे ते. नुसता अवग्रह आहे. हां, ते वस्थिता असं म्हणतो. हां, आता इथे या अवग्रहावरती आघात दाखवायचा आपल्याला, म्हणजे यूची बरोबरची खूण करून टाकायची. बघा, देहि नोस्मिन नोस्मिन यथा देहे कौमार यौवन जरा. म्हणा. देहि नोस्मिन
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा। म्हणा दोनदा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा। छान. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा। तथा देहान्तरप्राप्तिर् तथा देहान्तरप्राप्तिर् तथा देहान्तरप्राप्तिर् तथा देहान्तरप्राप्तिर् म्हणा. तथा देहान्तरप्राप्तिर् छान. तथा देहान्तरप्राप्तिर् परत एकदा. तथा देहान्तरप्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति धीरस्तत्र न मुह्यति 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 धीरस्तत्र न मुह्यति. धीरस्तत्र न मुह्यति छान म्हणा. धीरस्तत्र न मुह्यति छान. धीरस्तत्र न मुह्यति तीर हसव. हा. धीरस्तत्र न मुह्यति. धीरस्तत्र न मुह्यति म्हणा. धीरस्तत्र न मुह्यति छान. परत एकदा. धीरस्तत्र न मुह्यति तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति छान म्हणा. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति छान. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति छान. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति पूर्ण श्लोक बघा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. म्हणा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. म्हणा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसऱ्या अध्यायातला 13वा श्लोक. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरः तत्र न मुह्यति. अन्वय असा आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत अर्थात देहिनः अस्मिन् देहे यथा कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति.
भवति तत्र धीरः न मुह्यति. जो धीर आहे, धीरचे दोन अर्थ आहेत. एक जो धैर्यशाली किंवा धैर्यशील आहे तो धीर, ज्याची बुद्धी धैर्य गुणविशिष्ट आहे तो. आणि धीरचा उपनिषदोक्त अर्थ असा आहे की हा धीर शब्द धी म्हणजे बुद्धी या शब्दापासून व्युत्पन्न झालाय. धीर कोण? जो स्थिर बुद्धी संपन्न आहे तो धीर आहे. ज्याची बुद्धी स्थिर झाली तोच धीर असू शकतो. आपण ज्याला धैर्य म्हणतो, धीर, धीर सो गंभीर असं ज्याला म्हणतो, त्यातलं मूळ गुण काय आहे? बुद्धी स्थिर असणं हाच तो गुण आहे. कोणतीही समविषम परिस्थिती आली, ज्याच्या बुद्धीचं स्थैर्य ढळत नाही तो धीर. स्थिर बुद्धीने, स्थितप्रज्ञेने जो संपन्न आहे तो धीर. त्यामुळे असा धीर, असा धैर्यशील न मुह्यति, मोह पावत नाही, त्याची बुद्धी चलित होत नाही, तो भ्रमित होत नाही, त्याला काय करावं काय करू नये असा मोह पडत नाही. थोडक्यात तुला तो पडलाय याचा अर्थ तू धीर आत्ता हरवलायस, तुझा धीर नाहीसा झालाय, धीर खचलाय तुझा. म्हणून तुझी ती स्थिरबुद्धी साथ देस नसल्यामुळे हे जे तुला युद्ध नको, भैक्ष्य चांगलं इत्यादी इत्यादी जे सुस्त आहे ते त्यामुळे सुस्त आहे. त्यामुळे तुझा धीर गंभीर गुण आठव, धैर्य आण पुन्हा, असं यातनं कृष्ण सूचित करतायत. देहिनः अस्मिन् देहे, देहिन आणि देह असे दोन शब्द आहेत. देही म्हणजे देह धारण करणारा. संस्कृतमध्ये हा जो ई लावून प्रत्यय येतो तो धारण करणे या अर्थी येतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो चक्री, शूली म्हणजे काय? शूल धारण करणारा म्हणून शूलिन, चक्र धारण करणारा म्हणून चक्रीन. चक्रीन कोण? चक्र पाणी, विष्णूला चक्रीन म्हणतात. किंवा शूलिन कोण? शूल धारण करणाऱ्या शिवाला, रुद्राला शूलिन म्हटलं जातं. तसं देहिन असा शब्द आहे. देहिनचा अर्थ देह धारण करणारा. आता देह कोण धारण करतो? आत्मा, जीवात्मा देह धारण करतो. त्यामुळे देहिन देह धारण करणारा जीवात्मा. देहिनः अस्मिन् देहे, देह धारण करणाऱ्या जीवात्म्याद्वारे या देहाठाई, देहिनः अस्मिन् देहे यथा कौमारम यौवनम जरा इत्येते अवस्थाभेदाः समुपजायन्ते. हे अवस्थाभेद त्या देहधारी जीवात्म्याच्या देहाठाई, धारण केलेल्या जीवाठाई येतात. काय? जरा म्हातारपण, त्याच्या आधीचं यौवन तारुण्य, त्याच्या आधीचं कौमारम बाल्य अवस्था, शैशव अवस्था. म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तीन अवस्था जशा त्या देहाला प्राप्त होतात, देहिनला प्राप्त होत नाहीत. आत्मा हा अजर आहे, अमर आहे, पण तो जे शरीर धारण करतो, तो ज्या देहात राहतो त्या देहाला मात्र बाल्यकाळ, तारुण्यकाळ, वार्धक्यकाळ या अवस्थांच्या मर्यादा असतात. मर्यादा कोणाला असतात? आत्म्याला नाही, देहाला असतात. त्यामुळे देहिनोस्मिन् देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती अपि. आणि जरा म्हणजे म्हातारपणानंतर जेव्हा मृत्यू येतो तेव्हा मृत्यूनंतर काय होतं? नवीन देह धारण करतो. थोडक्यात एक देह धारण करणारा आत्मा या देहाठाई बाल्यकाळ, तारुण्यकाळ, वार्धक्यकाळ यांचा अनुभव घेऊन नंतर देह एक्सपायरी डेट झाल्यावर सोडून नवा देह धारण देखील करतो. एक माणूस जसा एखादं वस्त्र धारण करून ते टाकून नवीन धारण करतो तशी ही गत आहे. त्यामुळे या अवस्था बदलत राहतात. आत्मा, जीवात्मा हा कायम राहतो, कॉन्स्टंट राहतो. त्या आत्म्याच्या दृष्टीने
जो स्थिरबुद्धी आहे तो कधी मोह पावत नाही, कारण त्याला आत्म्याचं मूळ स्वरूप, आत्म्याचा अविनाशी भाव हा पक्का माहिती असतो. इथे हा श्लोक पूर्ण होतो.